म्हणतात त्या पिकाला तिथं आपण प्राधान्य देतो. दादा, भोरचे आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करतायत, मग मी काय करू? उद्याच्याला तू कुठल्या चॅनलला आहे? हा, साम टीव्ही. तू उद्या TV 9 ला गेला तर तुझा अधिकार आहे ना. तू कुठं जावं? IBM ला गेला, लोकशाहीला गेला, NDTV ला गेला, ABP ला गेला तर तो तुझा अधिकार आहे. तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार आहेत होते, आता ते पराभूत झाले. आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं काहीच कारण नाही. AI च्या संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतोय. ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार. ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचे ते ठरवणार. त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार. ट्राय पार्टी ॲग्रीमेंट त्या ठिकाणी करणार. मी ऊसाबद्दल फक्त सांगतोय, बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच. अरे बाबा, राज्य सरकारच्या वतीनं कोणाच्या म्हणजे काय तुझ्या माझ्या वतीनं? अरे मी ॲग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही. तो त्या दिवशी कामात होता. मी अतिशय व्यवस्थित विशद केलं आणि सांगितलेलं आहे. आम्ही AIचा वापर तर अनेक ठिकाणी करतोय. कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन हे असतात, विषय असतात AIचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये. केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलंय आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. एकाने मला उशीर एकाने बोला गळ्यात नाही काय. गेल्या 15 दिवसात साहेबांची बैठक झाली, रयतची बैठक झाली, आजची बैठक, जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली. या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र याल. संजय राऊत तर म्हणाले की काका आणि पुतण्या एकत्रच आहेत. ह्यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे. ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे, नंबर 1. नंबर 2, पवारसाहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत, आपले दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील कर्मवीरांच्या वारसदार, असे अनेक जण वेगवेगळे, मी सगळ्यांची नावं घेत नाही, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यावर रयत 4.5 लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे. इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रयतमध्ये शिक्षण 100% घेतलं असेल. आणि एक चांगली संस्था कर्मवीर अण्णांनी काढली. त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते, नंतर अध्यक्ष वसंतदादा झाले, आता पवार साहेब आहे. त्याच्यावर तिथं पण AIचा काय आपण वापर करू शकतो, नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो, त्याच्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो, म्हणून ती मीटिंग होती. ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती. ती चर्चेमध्ये मी त्याकरता आज इथं झाली. हे पण AIच्या संदर्भातलं काम आहे. आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय, मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्यवर, त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत. याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे. ज्याला जी माहिती